हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? आज आम्हाला म्हणजे वैदेहीला आणि मला जायचं होतं एका बर्थडे पार्टीला आमच्या सोसायटीला. म्हणून सायंकाळी फेस वॉश करून छान आधी फ्रेश झाली. नंतर रेडी व्हायचं होतं म्हणून आधी बेसिक स्किन केअर करून घेतलं, ज्यामध्ये मी पॉन्ड्सचं हे लाईट मॉइश्चरायझर यूज करते, जे खूपच लाईट आणि नॉन ग्रीझी आहे, म्हणून मला ते विंटर डेजमध्ये खूप जास्त आवडते. त्यानंतर छान अशी रेडी झाली. वैदेहीला पण गोड गोड रेडी केलं आणि तिकडनं मी आधी आली होती बर्थडे गर्लसाठी गिफ्ट आणायला. तिकडनं गिफ्ट घेऊन त्याला रॅप केलं आणि तिकडे ना मला हा छोटूसा असा कॅमेरा दिसला, ज्यामध्ये बटन प्रेस केल्यावर क्यूट क्यूट असे पिक्चर शो होत होते. तिकडनं घरी आली आणि आमच्या शेजारीनं एक ख्रिश्चन फॅमिली राहतात, त्यांच्याकडे आज सॅन्टा आलेला होता, कारण आता लवकरच काही दिवसात क्रिसमस येणार आहे. तिकडनं आम्ही दोघीजणी इकडे बर्थडेला पोचलो आणि ही अशी बर्थडे गर्ल कनक, तिला छान आधी बर्थडे विश केलं आणि त्यानंतरनं केक कट करून मस्त असं सेलिब्रेशन केलं. आम्ही सर्वांनी आमचे गिफ्ट्स दिले इकडे बर्थडे गर्लला आणि त्यानंतर पास्ता, पिझ्झा, केक अशी छानशी अशी ट्रीट एन्जॉय केली. आणि आता बर्थडे आहे म्हटल्यावर या मुलांची मस्ती कुठे मागे राहणार का? खूप गेम्स आणि मजा मस्ती चालली होती इकडे. त्यानंतर या सर्वांचा इकडे पासिंग द पार्सलचा गेम चालला होता, ज्यामध्ये वैदेही असलं काही पहिल्यांदाच खेळत होती आणि त्यात ती टॉप 3पर्यंत पण होती. नंतर फायनली ती आऊट झाली, ज्यात आम्ही तिला विचारलं तिला काय करायचं आहे, तर मॅडमला तिचा आवडता डान्स तिच्या आवडत्या गाण्यावर म्हणजे शेकी शेकीवर करायचा होता. त्यानंतर आमचे रिटर्न गिफ्ट्स घेऊन आम्ही घरी आलो. छान आधी फ्रेश झाली आणि आजच्या डिनरच्या मेनूमध्ये मस्त असा झणझणीत मिसळपावचा बेत होता. मस्त मिसळपाव खात छान बिग बॉस पाहिला आणि आता वैदेहीचे केसनं फार जास्त लांब झाले आहेत, म्हणून छोटीशी अशी क्यूट वेणी घातली पहिल्यांदाच आणि असा छान संपला आमचा आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तेव्हापर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर.